हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 6 मॅथ्स चॅप्टर 2 अँगल्स प्रॅक्टिस सेट 3 पाहणार आहोत. तर इथे क्वेश्चन पहा. क्वेश्चन रीड करूयात आपण. प्रथम, यूज द प्रॉपर जॉमेट्रिकली इंस्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. यूज द कंपास अँड द रूलर टू बायसेक्ट देम. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, तर इथे पहा, फर्स्ट किती डिग्रीचा अँगल काढायचा आपल्याला, 50 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि त्याला बायसेक्ट करायचा आहे. तर अँगल कसा काढायचा याचा व्हिडिओ आपण हे माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर अँगल काढण्यासाठी काय करायचं, आपण एक रे ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर रेच्या या डॉटला इथे प्रोट्रॅक्टर ठेवायचा आणि किती डिग्रीचा अँगल काढून आपल्याला बायसेक्ट करायचा आहे, तर 50 डिग्रीचा. तर इथे बघा, प्रोट्रॅक्टर असा व्यवस्थित ठेवायचा. त्याच्यानंतर आपल्याला 50 डिग्रीचा काढायचा. तर इकडून आपण मेजर करायचं 0, 10, 20, 30, 40 आणि 50. तर इथे आपण डॉट काढून घेऊया. हे डॉट असे जॉईन करायचे. तर हा 50 डिग्रीचा अँगल झाला इथे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, बायसेक्ट करायचं आहे. तर याला आपण काय करूया, बायसेक्ट करूया. बायसेक्ट कसं करायचं ते पहा. हे एवढंच घेतलं तरी चालतं किंवा थोडंसं वाढवलं तरी पण चालतं. जास्त पण नाही वाढवायचं, थोडं वाढवलं तरी चालतं. तर इथे एक डॉट काढून घेऊया आणि हा डॉट इथून आपण एक लाईन मारायची आणि म्हणजे हा अँगल आपण बायसेक्ट केला. आलं लक्षात तुमच्या? पहा, या डॉटमधून बरोबर इथून एक लाईन ड्रॉ करायची. झाला. तर याला आपण नाव देऊया ABC आणि तर बायसेक्ट केला बघा ह्या पॉईंटला, आणि ह्या पॉईंटला पण आपण नाव देऊ शकतो ABCDE. आणि बायसेक्ट केलेल्या पॉईंटला नाव काय द्यायचं, F द्या, किंवा तुम्हाला जी हवी असतील ती तुम्ही नावे द्या. नेक्स्ट आपल्याला आता 115 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. 115 डिग्री अँगल काढून घेऊया आपण प्रथम. त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला एक रे काढावा लागेल. आता प्रोट्रॅक्टरचा यूज करायचा. इथे पहा, असा प्रोट्रॅक्टर व्यवस्थित ठेवायचा आहे. आपल्याला किती डिग्रीचा अँगल काढायचा आहे, 150 डिग्रीचा. तर आपण पहा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 110 झालं. आता 15 म्हणजे इथं 5 हे झाले, म्हणजे हा झाला 15. 115 हे छोटे छोटे 5 लाईन आहेत ना, 1, 2, 3, 4, 5. हा 110 आणि ह्याच्या पुढच्या ज्या 5 लाईन आहेत, हा किती झाला, 115 झाला. तर इथे एक आपण डॉट काढून घेऊ आणि हे डॉट जॉईन करूया. इथे झाला आपला 115चा अँगल. इथे आता आपण या अँगलला बायसेक्ट करूया. हे आर्क थोडंसं वाढवलं तरी चालतं. पहा व्यवस्थित. डॉट आणि हे
हा डॉट आणि हे जॉईन करून घ्यायचं. तर पहा बायसेक्ट केला. ह्याला नाव देऊया आपण P Q R S T U. हा बायसेक्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पाहूया किती डिग्रीचा अँगल काढायचा आपल्याला. 80 डिग्रीचा काढायचा आहे. इथे मी एक रे काढून घेतलेला आहे. आपण आता 80 डिग्री अँगल काढून घेऊया. 80 डिग्रीचा आपल्याला इथं बायसेक्ट करायचा आहे. 0 10 20 30 40 50 60 70 80. तर इथे 80 डॉट काढूया. हा डॉट जॉईन करूया. आता आपण ह्या अँगलला बायसेक्ट करूया. पहा इथे एक आर्क काढून घ्यायचा. त्याच्यानंतर हे थोडंसं वाढवायचं, जास्त पण नाही वाढवायचं, थोडंसंच वाढवायचं. ते असं अजून एक आर्क काढूया. या साईडवरून एक आर्क काढूया. इथे एक डॉट आणि हा डॉट जॉईन करूया. ह्याला नाव देऊ शकता तुम्ही, तुमच्या आवडीचं काहीही द्या. परत मी इथं ABC देते, D E आणि हा पॉईंट आहे त्याला F. हा झाला बायसेक्ट अँगल. आता आपल्याला किती डिग्रीचा काढायचा आहे? 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, एक रे काढूया. प्रोट्रॅक्टरचा यूज करूया. आणि आता आपल्याला किती डिग्रीचा अँगल काढायचा आहे? 90 डिग्रीचा. ही लाईन बघा व्यवस्थित. इथं या लाईनवरती लाईन ठेवायची आणि इथं एंड पॉईंटवरती हा पॉईंट आणि काउंट करायचं. 0 10 20 30 40 50 60 70 80 90. तर 90 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. इथे एक डॉट देऊया. हा डॉट आपण जॉईन करून घेऊया. हा 90 डिग्रीचा अँगल झाला. याला आपण आता बायसेक्ट करूया. इथे एक आर्क काढून घेऊया. ह्या आर्कला थोडंसं वाढवूया. इथे एक डॉट काढूया. हा डॉट ह्या डॉटमधून जॉईन करून घेऊया. सॉरी, चुकली, लाईन साईडने गेली. तर या पॉईंटमधून ड्रॉ करायचं व्यवस्थित. झाला. हा 90 डिग्रीचा अँगल आपण बायसेक्ट केला. ह्याला आपण नाव देऊया M N O. हा झाला P, हा Q आणि हा R. म्हणजे MNOचा बायसेक्टर काय झाला? NR. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.